तर झाली, रांगोळी पाडून झाली आहे बघा. गणपती बाप्पा बसलेले, पूर्वी खेळते दाराजवळ. तर तिला खाऊ घालते मी. हे आमचं असं डेकोरेशन आहे बघा. आता मी 10 दिवसाचे 10 ब्लॉग बनवणार आहे. रोज मी ब्लॉग बनवणार जसं वेळ मिळेल तसं. आता जेवणाला लागण्याआधी मी आधी पूर्वीची खाण्याची तयारी केलेली आहे. तिला खाऊ घालते आणि मग जेवणाला लागते. तिला पण झालेली आहे देवाची. कपडे वगैरे धुवून झाले, झाडलोट करून झाले, सगळं झालं. आता पूर्वी खेळते, सकाळच उठली आहे तर आता तिचं खेळणं चालू आहे. काय 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 करत राहते बघा. काय करू ते समजत नाही तिला. मस्ती करत राहते. आता तिला खाऊ घालायचंय. जय, तिकडे तिकडे बघ, गणपतीकडे बघ. जय बाप्पा जय. आता पास्ता बनवते मी नाश्त्याला. हा पास्ता मीठ आणि पाण्यामध्ये शिजून घेतलेला आहे. मिक्स पास्ता. माझी चाय तशीच पडलेली आहे कधीपासून, अजून प्यायला टाईम नाही मला. लसूण आणि मिरच्या टाकलेल्या आहेत पास्त्यामध्ये. आता या सगळ्या भाज्या टाकून देते आधी. सगळ्या भाज्या टाकल्या आहेत आता तेलामध्ये. थोड्या शिजू द्यायचं, जास्त नाही शिजवायचं. थोडंसं मीठ घालते आता याच्यामध्ये. थोडं भाजी शिजल्यासारखी वाटल्या की मग त्याच्यामध्ये आपण सॉसेस टाकूया. थोडंसं अद्रक टाकलं, किसून मीठ घातलं. तर भाज्या चांगल्या व्यवस्थित पटकवते. नाश्त्याला पास्ताच आहे. भाजी माझी झालेली आहे. सोयाबीनची भाजी केली आहे, डायरेक्ट कुकरमध्येच केली आहे. 10 वाटाचा कुकर पण झालेला आहे. आणि डाळीला फोडणी देते आणि चपात्या टाकून जे घरामध्ये बनतं तोच आम्ही नैवेद्य दाखवतो. तर डाळ भात भाजी चपातीचं नैवेद्य दाखवलं गणपतीला. थोड्याशा शेवया करेल. भाज्या आता जवळपास झाले. तर हे सगळे मसाले मी टाकणार आहे. पिझ्झा मॅजिक मसाला, सीझनिंग्स बोलतात ना ते, त्याचा पावडर आहे. आणि हा आहे गार्लिक मसाला, तो पण टाकणार आहे. ही काळी मिरची थोडीशी टाकणार आहे. हे ते किमतीचं आणलं होतं, त्याचा मसाला उरला होता, तो पण टाकून द्या. जिंजर गार्लिक पेस्ट आहे. पिझ्झा सॉस आहे, पिझ्झा पास्ता सॉस. म्हणजे ते ह्याची चव ना थोडी शेजवान चटणीसारखीच लागते. आणि हे आहे चिली फ्लेक्स. हे सगळं मी आता त्याच्यामध्ये टाकते थोडं थोडं करून. हे सगळे सॉसेस मसाले वगैरे घालून झाले. चिली फ्लेक्स, गार्लिक पावडर, थोडंसं सॉसे करून घेऊया आपण. आणि मग आता याच्यामध्ये मी घालते हा पास्ता. त्याच्यात पास्ता घालते. हा पास्ता टाकलेला आहे, व्यवस्थित हलवून घेऊया आपण. झालं आता एकजीव करून पास्ता. थोडं झाकून ठेवायचं. 5 मिनिटं मग खायला घेते. जय बाप्पा. हा बघा आमचा पास्ता रेडी. हे झाले उकडीचे मोदक नैवेद्याला. आता याच्यावर थोडंसं तूप टाकून नैवेद्य दाखवला आहे. टेस्ट करून बघूया. तूप टाकून काहीतरी वेगळीच मजा येते खायला उकडीचे मोदक. ही दुसरी उकड काढली आहे. गरम गरम आहे. आता थंड झाले की हे पण थोडे ठेवून देते. असे जवळपास 21 मोदक केलेले आहेत मी गणपतीला नैवेद्य दाखवायला.
का